हाय फ्रेंड्स, पुढे आज आपण वनस्पतींचे वर्गीकरण बघणार आहोत. MPSCमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण बॉटनी हा विषय बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं वनस्पतीशास्त्रामध्ये तर सजीवांची लक्षणं. तर पहिले घेऊया आपण. व्यायाम, प्रेरणा आणि हालचाल हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे. तर त्याच्या चयापचयाच्या क्रियेत तुम्ही वाचलं असेल पुस्तकामध्ये, तर तुम्हाला माहीत असेल पोषण, वृद्धी, श्वसन, उत्सर्जन, अनुकूलन, प्रजनन, मृत्यू हे 7 क्रिया असतात, ती चालू असतात आपल्या शरीरामध्ये. तर आता आपण वनस्पतींचे वर्गीकरण बघूया. याच्यामध्ये पहिले स्पेसिफिक म्हणजे 2 असे टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये क्रिप्टोगॅम्स आणि फॅन्गोगॅम्स, म्हणजे बीजहीन अपुष्प, आणि दुसरं म्हणजे बीजधारी सपुष्प. या बीजधारी जे बीजहीन म्हणजे क्रिप्टोगॅम्स यांना वनस्पतींना फुले येत नाही आणि बिया पण येत नाही. असंवहनी, त्यांना जलवाहिन्या आणि रसवाहिन्या पण नसतात. त्याच्यामुळे त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणजे बीजहीन असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये शैवाल जे उगवते, म्हणजे कुठेही आपण बघितलं की पाण्यामुळे जे शैवाल उगवते तर थॅलोफायटा असे म्हणतात. त्याच्यामध्ये असंवहनी, मूळ, खोड, पाने हे अवयव नसतात. तर थॅलोफायटाला हे 3ही अवयव नसतात. स्पायरोगारा, मी इकडे फक्त 2 नावं दिलीत, तुम्ही दुसरी पण नावं तुम्हाला पुस्तकातून भेटते, स्पायरोगारा आणि उजवा. कवक, दुसरं म्हणजे कवक, म्युकर, भूछत्र, पेनिसिलियम. कवक ही म्हणजे हे ॲक्च्युली कवक हे एकदम सूक्ष्म रीतीने बघणार आहोत आपण वनस्पती. कवक म्हणजे ते ॲक्च्युली कवक हे वाढतच असतं. त्याचे जीवाणू कवकांचे म्हणजे 2 प्रकार सांगता येतील. ते म्हणजे की एक आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्याचा पण एक कवक प्रकार आहे, आणि जे वनस्पतींमध्ये असतात त्याचा पण एक प्रकार, एक कवक हा असा प्रकार आहे. ते आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तर याच्यामध्ये कवक ही वनस्पती बघूया. कवक म्हणजे म्युकर, भूछत्र, पेनिसिलियम हे थॅलोफायटामध्ये येतं. त्यांना मूळ, खोड, पाने असं काहीच नसतं. जीवाणू पण येतात त्याच्यामध्ये. जीवाणू, बॅक्सिलॉय हे वनस्पतीमधलेच प्रकार आहेत. बॅक्सिलॉय, स्पायरिलॉक्स, स्वल्पविरामकार असं. ब्रायोफायटामध्ये रिक्सिया, मॉस, मार्केन्सिया यांना छोटंसं असं खोड असतं आणि थोडीशी पाने असतात, पण ते भासी असतात, म्हणजे भास होतो त्याचा असला तर ॲक्च्युअलमध्ये नसतं. तर थर्ड आहे म्हणजे यांना बीज कोणाला बिया नसतात, म्हणजे बीज नसतात, ते असेच उगवतात म्हणून त्यांना बीजहीन अपुष्प असं म्हटलं जातं, क्रिप्टोगॅम्स. आणि वनस्पती आहेत त्या. वनस्पती हे हालचाल करत नाहीत, म्हणून त्यांना एक असं लक्षण आहे, ते हालचाल करत नाही, ते उगवतात फक्त. आणि वनस्पतींमध्ये हे जे आहेत बीजहीन, त्यांचा आपण वनस्पती म्हणून विचार पण करत नाही, पण त्या एक प्रकारच्या वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये आता टेरिडोफायटा, नेचे आणि लायकोडेम, याच्यावर तुम्ही गुगल सर्च मारू शकता. याच्यावर कसे असतात ते दिसतात, त्याच्याबद्दल मारू शकता. यांना अपुष्प बीजरहित वनस्पती असतात. मूळ, खोड, पाने हे विकसित असतात, पण ते खूप समजत नाही की ते असतात. मूळ, खोड, पाने म्हणजे आपण जे झाडाला बघतो मूळ, खोड, पाने तसे नसतात. ते थोडाफार प्रमाणात आपल्याला भास होतो त्याचा. जलवाहिन्या व रसवाहिन्या अस्तित्वात असतात या टेरिडोफायटामध्ये, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. फेनोग्राम बघूया आपण. सपुष्प वनस्पती, अनावृत्त बीजी, सायकस, तुजा, ओरिकोरिया. अनावृत्त बीजी, ओरिकोरिया म्हणजे फेनोग्राम्समध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, अनावृत्त बीजी आणि अवृत्त. अनावृत्त बीजी म्हणजे याच्यामध्ये जी बीजांड असतात ती उघडी असतात. म्हणजे आता आपण आंब्याचं बघितलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये बीज झाकलेली असते, पण अनावृत्त बीजीमध्ये सायकस, तुजा, ओरिकोरिया. आता हे बघा, आपण ही लक्षणं म्हणजे जे टाईप्स पडलेले आहेत तर ते कशा प्रकारे केलेत, तर बीजानुसार केलेले आहेत. त्याची बीज म्हणजे तुम्ही जर सपुष्प वनस्पती घेतली तर त्याची बीज ही उघडी असतात अनावृत्त बीजची, आणि अवृत्त बीजची आतमध्ये असतात. सायकस, तुजा, ओरिकोरिया यांची लक्षात ठेवा की बीज नसतात किंवा उघडी असतात. उघडीच असतात पण उघडी असतात. बीजांड आणि लघु बीजाणू पत्रावर परागकोश व बृहद म्हणजे बीजांड असतात, ती बृहद बीजाणू. ते तुम्ही मराठीमध्ये वाचलं तर किचकट आहे, पण लक्षात ठेवा असं की त्यांची बीजं असतात ती उघडी असतात, असं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला सोपं आहे. आणि आवृत्त बीज वनस्पतीमध्ये 2 प्रकार आहेत, द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती. द्विदल वनस्पती गारवेल, आंबा. याच्यामध्ये आंबा आपल्याला एक कोय दिसते, पण ते 2 प्रकारचे असतात, 2 असतात त्याच्यामध्ये. आणि आंबाला द्विदल वनस्पती म्हणतात. आणि गारवेल याचे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये, आणि तुम्ही सदाफुली, गारवेल, आंबा हे असं जस्ट म्हणून टाकलं.
ह्या एकदल वनस्पतीमध्ये यांना एकच बी असतं, ज्वारी बाजरी एकदल वनस्पती असं म्हणतात. हे खूप सोपं आहे. आणि सोटमळाचा प्रकार आहे द्विदल. सोटमळ म्हणजे तुम्हाला सांगतो की आंब्याला एक अंकुर फुटतो, तो वरनं येतं ते झाड येतं आणि खालनं फुटतं ते मूळ असतं, ते पूर्ण जमिनीत जातं, त्याला मूळ म्हणतात. ते सोटमूळ असतं, एकच सोटमूळ असतं. हे खालती गेल्यावर मग डिस्ट्रीब्यूट होतं. पण यांचा प्रकार आहे जे एकदल वनस्पती म्हणून म्हणतो, यांचा असा प्रकार आहे की ते आधीच असे पसरले होतात, एकच मूळ निघत, आधीच असे आगंतुक मुळं त्याच्यातनं निघत जातात. असा प्रकार तुम्ही हे टाईपमध्ये लक्षात ठेवा. द्विदल म्हणजे सोटमूळ एकच मूळ निघतं आणि बाजूला पसरलं जातं. आणि एकदल वनस्पतीमध्ये असंख्य प्रकारची मुळं इकडून तिकडून निघतात बियाच्या. हे असं इमॅजिन करून लक्षात ठेवा. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत वनस्पतींमध्ये ऊतींचे वर्गीकरण. हे तुम्ही एक लक्षात ठेवा. जर तुमच्या पुस्तकामध्ये असेल तर ते तुम्ही वाचून घ्या. अशा प्रकारे